की दादांच्यावरती प्रखर शहरी टीका करत होते हे महाराष्ट्राने सुद्धा अनुभवलेलं आहे, काही नवीन नाही. बारामतीमधलं दादांचं भाषण आहे की मी एकटा आहे, बारामतीकर माझ्यासोबत आहेत. हे बारामतीकरांसुद्धा दादाच्या भाषणात मी पाहिलं आहे. जनसन्मानच्या निमित्ताने मी बारामतीला आलो त्यावेळेला बारामतीमधून निघाली दादांची मिरवणूक हे पाहिलं आहे. तर काही जण बोलतात तर काही जण 19लाच भाजपला तिकीट मागण्यासाठी कुठे गेले होते त्याची दादांकडे माहिती होती आणि माझ्याकडेही माहिती होती. त्याच्यामुळे कोण काय बोलतंय याचं आज मला हे असण्याचं काही कारण नाही. म्हणजे आता वहिनींना दाखवणारी जी सहानुभूती आहे ती वरवरची आहे असं म्हणायचं तुम्हाला? एक असं आहे वरवरची की कशी आहे हे सुद्धा राज्यातल्या देशातल्या जनतेने अनेक वेळेला अनुभवलेलं आहे. मी ते कुठलेही क्षण केव्हाचे आज काय या ठिकाणी उद्धृत करू इच्छित नाही. पण गेल्या अनेक वर्षात मी माझ्या परवाच्याच बहिणीने अध्यक्षपदाची सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळेपासून म्हणजे 25 सप्टेंबर दादांनी 2012 राजीनामा दिला. त्याला मला सकाळी बोलवलं, मला सांगितलं मी राजीनामा देणार. मी माझ्या भाषणात बोललो एक जवळीक विश्वास दादांसारख्या लोकत्व नेतृत्वाचं संपादन करणं ही सुद्धा माझ्या जीवनातली कसोटी होती. अशा वेळेला ज्यांच्या मनामध्ये काही वेगळ्याच भावना असतील तर ती राहू द्या ना, कारण आम्ही ते अनुभवलं ना. 23 पासून ते दुर्दैवी घटना घडेपर्यंत कोण काय पद्धतीने दादाच्या संदर्भात टीका टिप्पणी करत होतं महाराष्ट्राला त्या ठिकाणी ज्ञात आहे. आणि म्हणूनच आज ह्या ठिकाणी स्मृतीस्थळावरती मी आलेलो आहे.